36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भोकरदन शहरातील जालना रोड येथे अमर हॉस्पिटलच्या पाठीमागील 3 मजली इमारतीमध्ये अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या पथकानं शनिवारी सायंकाळी छापा टाकलाय. अधिकारी येण्यापूर्वीच ऑपरेटर डॉक्टर दिलीप सिंग चतुरसिंग राजपूत तेथून पळून गेले. डॉक्टर अमर राजपूतसह 6 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस आता पुढील तपास करत आहेत. बेकायदेशीरपणे सुरू असलेले सोनोग्राफी सेंटरमधील यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे, ज्यामध्ये 2 सोनोग्राफी मशीन, 17 गर्भपाताची इंजेक्शन, 9 लाख रुपये रोख, 3 सोन्याच्या अंगठ्या, ATM कार्ड, लॅपटॉप आदी साहित्य या छाप्यामध्ये जप्त करण्यात आले. भोकरदन येथील अमर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर KN राजपूत यांच्या नावानं त्यांचा जावई दिलीप सिंग चतुरसिंग राजपूत हा गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपात केंद्र चालवत होता. या केंद्रातील 2 सोनोग्राफी मशीन कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय चालवलं जात होतं. ज्ञानराधा सोसायटीचे ठेव रकमेच्या 100हून अधिक पावत्या, चेकबुक, एक डायरी आणि इतर साहित्य सापडले. तपास करत असताना एका महिलेला रंगेहात पकडले. हा छापा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील, डॉक्टर सरोज घोलप, डॉक्टर विजय वाकोडे, ॲडव्होकेट सोनाली कांबळे, मनोज जाधव, अविनाश जाधव, संदीप रगडे, उपविभागीय अधिकारी गणपत दराडे, हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राऊत, दीपक सोनवणे, निलेश खरात, कल्पना बोडके, नरहरी हरडे, पोलीस कर्मचारी शरद शिंदे, दत्ता राऊत, अरुण वाघ, एकनाथ वाघ, दीपक इंगळे, लक्ष्मण रांगोटे, गणेश पिंपळकर, संदीप भुतेकर, प्रताप सोनवणे, सोमनाथ मंडलिक आदी उपस्थित होते. आज PCPLDT अंतर्गत राजपूत हॉस्पिटल डॉक्टर दिलीप सिंग राजपूतचं हॉस्पिटल आहे भोकरदनमध्ये. आज दुपारी 4 वाजताच्या दरम्यान आम्ही इथं रेड घातल्याच्या नंतर एक सोनोग्राफी मशीन आणि गर्भपात करण्यासाठी जे औषधं लागतात ते सगळे औषधं आणि एक पेशंट सोनोग्राफी रिसेंटली केलेली आणि तिचं पण स्टेटमेंट आहे की सोनोग्राफी केली म्हणून. तिला पहिली मुलगी आहे आणि दुसरं ते देखील त्यांनी टर्मिनेट करणार होते. त्याच्या अगोदर आमची धाड पडल्यामुळे ते डॉक्टर पळून गेले आहेत आणि बऱ्याच गोष्टी इथं ज्या PCPLDT अंतर्गत बेकायदेशीर आहेत सर्व गोष्टी या दवाखान्यात सापडलेल्या आहेत आणि ह्यांचा हा दवाखाना बॉम्बे नर्सिंग ॲक्टप्रमाणे रजिस्टर्ड नाही. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण, जालना.